ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र अतिक्रमण प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शिवसेनेचा राष्ट्रवादीला दणका, 15 दिवस अपीलाची मुभा. उरुण ईश्वरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांना अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष यांनी महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 44(1) अंतर्गत नगराध्यक्ष पदासाठी अपात्र ठरवण्याचा आदेश दिला आहे. शिवसेनेचे जयकर दिनकर जाधव यांनी देखील दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकाल दिलेला आहे. मलगुंडे यांना अपील करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे उरुण ईश्वरपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. पुढील कायदेशीर आणि राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. तक्रारदार जाधव यांनी सादर केलेली संबंधित कागदपत्रे, सातबारा उतारे, फेरफार नोंदी, नकाशे, भू अभिलेख विभागाचा अभिप्राय तसेच इतर पुराव्यांचे परीक्षण करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकाल दिलेला आहे. भूमापन क्रमांक 8(1)(a), 8(1)(12), 8(1)(13), 8(1)(b), 8(2) आणि 11 या मिळकतींमध्ये पेठ, सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा निष्कर्ष आदेशात नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार जाधव यांनी 28 एप्रिल 2026 जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रार अर्जात नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी पेठ सांगली रस्त्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल केली होती. पालिका निवडणुकीवेळी शपथपत्रात त्यांनी ही माहिती लपवली आहे. त्यामुळे त्यांचे नगराध्यक्षपद रद्द करावे तसेच त्यांच्या कार्यकाळात पालिकेत झालेले ठरावही रद्द करावेत अशी मागणी केली आहे. या अर्जावर निकाल देताना जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी हा निकाल दिलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी संबंधित ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियमाचे कलम 44(1) मधील तरतुदीनुसार अपात्र ठरवण्यात आलेला आहे. तसेच हा आदेश मान्य नसल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करण्याची मुभा संबंधितांना देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे उरुण ईश्वरपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे आणि पुढील कायदेशीर आणि राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ईश्वरपूर.